मग एकीकडे महिलांचं जीवनमान वाढलं पाहिजे, याकरता प्रत्येक घरी गॅसचं सिलेंडर गेलं पाहिजे, प्रत्येक घरी पिण्याचं पाणी गेलं पाहिजे, प्रत्येक घरी विजेचं कनेक्शन गेलं पाहिजे. यासारख्या अनेक योजना मोदीजींनी सुरू केल्या. स्टार्टअप सारखी योजना या देशामध्ये मोदीजींच्या स्टार्टअप योजनेतनं 25 कोटी उद्योजकांना लोन त्या ठिकाणी प्राप्त झालं. 25 कोटी तरुणींना लोन प्राप्त झालं, ज्यातनं ते आपल्या उद्योग सुरू करू शकले. आणि मला सांगताना आनंद वाटतो, या 25 कोटीपैकी 13 कोटी आमच्या महिला आहेत की ज्यांना त्या ठिकाणी मोदीजींनी लोन देऊन आपल्या पायावर उभं केलं आणि आज त्या सशक्तपणे आपला संसार चालवत आहेत आणि आपला बिझनेस देखील त्या ठिकाणी चालवत आहेत. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं जेव्हा एखाद्या महिलेला आपण सशक्त करतो त्यावेळी संपूर्ण परिवार हा सशक्त होत असतो. कारण महिला 2 पैसे कमावते तर ती व्यसनामध्ये पैसे घालवत नाही. महिला ते पैसे वाचवून आपल्या मुलींच्या शिक्षणावर ते पैसे खर्च करते. चांगलं घर आपलं राहिलं पाहिजे याकरता ते पैसे खर्च करते. कधी अडीअडचणीमध्ये आरोग्यावर पैसे लागले तर त्याकरता ते पैसे जमवून ठेवते. आणि म्हणूनच एक महिला सक्षम झाली तर संपूर्ण परिवार सक्षम होतो. अनेक वेळा पुरुष सक्षम होतात तर ते व्यसनांवर देखील पैसा घालवतात, पण महिला कधीही असा पैसा घालवत नाही. आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की या ठिकाणी महिलांच्या सशक्तीकरणाचं अभियान हे चालू केलं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे, लेक लाडकी सारखी योजना आपण सुरू केली, ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. ज्या घरी मुलगी जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 6,000 रुपये, 10व्या 11व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये. म्हणजे मुलगी जन्माला आली की तिच्या नावाने 1,00,000 रुपये राज्य सरकार बाजूला काढून ठेवणार आणि ते घर लखपती होणार. अशा प्रकारची योजना आपण सुरू केली. आज आपल्याला माहिती आहे, मुलींचं शिक्षण आपण मोफत त्या ठिकाणी करतोय. नोकरी व्यवसाय करता कुठेही गेलो तर आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आता आपण महिलांना एसटीचा प्रवास अर्ध्या तिकिटात 50% पैशामध्ये अलाव केला आहे. म्हणजे पुरुष जर एसटीमध्ये बसला तर त्याला जर 100 रुपयाचं तिकीट लागेल तर महिलेला 50 रुपये तिकीट लागेल. आणि म्हणून माझ्या सगळ्या माता बहिणींना माझी विनंती आहे की आता तालुक्याला किंवा जिल्ह्याला जायचं असेल तर आपल्या घरच्या माणसाला सांगा, तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले तर दुप्पट खर्च होतो, मी गेली तर अर्धेच पैसे खर्च होतात आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तालुक्याला आणि जिल्ह्याला जाऊन काम करू शकता. ही योजना तुमच्याकडे त्या ठिकाणी आणली आहे. आज बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी, माननीय आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला बिनव्याजी कर्ज देण्याची योजना या ठिकाणी सुरू केली. बचत गटाकरता इतक्या वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या आहे. आता आम्ही येता ट्रॅक्टरचं वाटप केलं, थ्रेशरचं वाटप केलं, स्टॉल्सचं वाटप केलं. इतक्या वेगवेगळ्या योजना आहेत की प्रत्येक बचत गट हा सक्षम झाला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. ब्युटी पार्लरपासनं तर दुकानापर्यंत आणि उद्योगापासनं तर व्यापारापर्यंत प्रत्येक गोष्ट त्याच्याकरता पैसा सरकारच्या वतीनं आपण देतो आहोत. आणि एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे, आमचा अनुभव असा आहे की महिलांना जर पैसे दिले त्या कधीच बुडवत नाही. आम्ही मविमच्या माध्यमातून जे पैसे महिलांच्या बचत गटाला देतो 100% पैसे त्या वापस करतात. एक पैसा देखील बुडवत नाही. पुरुषांना पैसे दिले की ते बुडतात, महिलांना दिले की बुडत नाहीत. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, एकदा महिला स्वतः करता टाळ्या वाजवा, कारण तुम्ही कधी पैसे बुडवत नाही. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की महिलांचे हे सगळे जे काही पैसे आहेत, मग त्यातलं रोलिंग फंड असेल तर हा दुप्पट केला पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, सगळ्या योजना महिलांकरता तयार करा. आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात एक नवीन महिला धोरण तयार केलं आहे की ज्या धोरणाच्या माध्यमातून आज आपण महिलांकरता उद्योगामध्ये राखीव भूखंडापासनं
तर सगळ्या योजनांमध्ये त्यांना कशा प्रकारे आपल्याला आरक्षण देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आपण करतोय. खरं म्हणजे